आजचा कळीचा मुद्दा मायावती, काशीराम, बाबासाहेबांचे वारस आहेत का यावर आपण बोलत होतो. मला तुम्हाला असं विचारायचं आहे, मला अधिक पुढे जायचं आहे. मायावती काशीराम पुरतं थांबायचं नाही. जो सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग मायावतीने उत्तर प्रदेशात केला तो महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाला जमला नाही. म्हणजे इतर समाज घटकांना बरोबर घेऊन जाणं पुढे. तर तुम्हाला असं नाही का वाटत की मायावतींचं राजकारण ठेवा बाजूला, पण सोशल इंजिनिअरिंगचा त्यांचा जो प्रयोग आहे तो खरंच महत्वाचा आहे. म्हणून राजकारण कसं काय बाजूला ठेवतील? आम्हाला ते समाजकारणाशी निगडीत आहेत. कारण सत्ता हे समाज परिवर्तनाचं हत्यार हे बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. जे सोशल इंजिनिअरिंग बोलतात, जी मताचं जे टक्केवारीचं संबंध, जे एकीकरण समीकरण तिथे जुळून आलं. महाराष्ट्रात देखील येईल ना समजून की शिवसेना, बीजेपी सारखे लोक सातत्याने रिपब्लिकन चळवळीच्या प्रत्येक नेत्याकडे सांगतात. उदाहरणार्थ आता रामदास आठवलेंना गेल्या वेळेस एक ऑफर होती, तुम्ही आमच्याबरोबर युती करा, आम्ही तुम्हाला उपमुख्यमंत्री करतो. परंतु महाराष्ट्राची आमची जी विचारधारा आहे ती आंबेडकरी चळवळीची गद्दारी करणारी नाहीये. आम्हाला सत्तेत जाण्यासाठी वाटेल त्या तडजोडी बरोबर आहे. अगदी मला तुमच्याविषयी आदर आहे की शिवसेनेचे सगळ्यात जास्त आमदार हे दलित समाजातून येतात. त्यांच्याकडे ओबीसी मोठ्या प्रमाणावर आमदार आहेत, SC ST सुद्धा आहेत, जेवढे काँग्रेसचेही नसतील. एवढ्या लोकांना बाळासाहेब ठाकरेंनी तिकीटं दिली आहेत, दलित समाजातल्या आणि बहुजन समाजातल्या. तुम्हाला असं वाटतं का आजही शिवसेनेचं क्लास कॅरेक्टर आणि काँग्रेसचं क्लास कॅरेक्टर याच्यामध्ये फरक आहे? म्हणून आहे ना, फरक आहे ना. काँग्रेसने एकूण जो सातत्याने ते स्पष्ट बोलायचं झालं की इथली संबंध जी अर्थव्यवस्था, राज्यव्यवस्था, संबंध जिल्हा भूविकास बँकापासून तर संबंध सत्ता जिल्हा परिषदापासून लोकसभा, इथल्या विधानसभेत इथला मराठा जो समाज आता बहुसंख्येने त्या आर्थिक नसणाऱ्या हे राज्यसत्ता त्यांच्या ताब्यात होती. आणि मध्यंतरीच्या काळात बहुजन समाज हा एक तात्पुरत्या तिथल्या त्यांचं म्हणणं होतं की आम्ही केवळ सतरंजा उचलण्यापुरते आहोत का. आणि म्हणून शिवसेनेने ज्यावेळेस राजकीय भूमिका घेतली त्यावेळेस तो संबंध समाज. प्रकाश आंबेडकरांनी हा प्रयोग करायचा प्रयत्न केला महाराष्ट्रामध्ये बहुजन महासंघाच्या. खरं म्हणजे त्या प्रयोगाचा एक साक्षीदार आहे, सक्रिय साक्षीदार. तुम्ही तेव्हा होताच त्यांच्या बरोबर. बरोबर आहे. आम्ही ज्यावेळेस हे बहुजन समाजातले लोक जय भवानी जय शिवाजी म्हणून दलित वस्त्यांवर हल्ले करायला लागले त्यावेळेस आम्ही यांना ठरलं की यांना फुले आंबेडकर समजावून सांगून यांना मुख्य म्हणजे पुरोगामी विचारधारेत का होणं म्हणून आम्ही तो भारी बहुजन महासंघाचा प्रयोग त्या काळी केला. तो पुढे का फसला वगैरे तो वेगळी कारण आहे. बिकूजी, तुम्हाला असं वाटतं हा जो सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग आहे की दलित, बहुजन, सवर्ण सगळे एकत्र येऊन त्यांनी बाबासाहेबांची तत्व मानली पाहिजेत, हा कधीतरी यशस्वी होईल का? मला असं वाटतं की तो 100% कधीतरी यशस्वी होईलच. ह्याचं कारण असं आहे, राजकारणाचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी सोशल त्याचं इंजिनिअरिंग आहे ते डोळ्यासमोर ठेवत नाही. राजकारण हे 5 वर्षांनी बदलणारं असतं, समाजकारण हे स्थिर स्वरूपाचं आहे. स्थिर स्वरूपाच्या समाजकारणासाठी राजकारणाचा उपयोग झाला पाहिजे. ती तत्व प्रस्थापित करणं, विकसित करणं, शेवटच्या माणसापर्यंत ते पोहोचवणं हे राजकारणाचं काम आहे. मी खोबराकडे ना विचारतो, तुम्हाला वाटतं हे सोशल इंजिनिअरिंग महत्वाचं आहे आणि ते व्हायला पाहिजे? सोशल इंजिनिअरिंग महत्वाचं आहे, ते व्हायला पाहिजे. पण ते करताना पुन्हा जे मूळ तत्व आहेत राज्यघटनेचे, आंबेडकरांनी विचारले त्याच्याशी तडजोड होता कामा नये. मला असं वाटतं की शेड्यूल कास्ट फेडरेशन या पक्षाचं रूपांतर रिपब्लिकन पार्टीमध्ये करणं हे जे बाबासाहेबांचं दृष्टिकोन होतं त्याच्यामध्ये सोशल इंजिनिअरिंगची बीज सामावलेली आहेत. मूळ हेतू काय होता त्यांचा? तर रिपब्लिकन पक्ष हा लोकांचा पक्ष बनावा, एखाद्या जाती जमातीचा किंवा एखाद्या समाज घटकाचा नाही. त्यामुळे सोशल इंजिनिअरिंगचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते बाबासाहेबांना द्यायला लागेल. आज मायावतींना जे श्रेय दिलं जात आहे ते केवळ राजकारणापुरता आपण विचार करतो आहोत म्हणून दिलं जात आहे. आपल्या या चर्चेचा विषय जो आहे त्या विषयाशी जास्ती जवळ जायचं जर असेल तर बाबासाहेबांचा विचार समाजकारणामध्ये किती स्वीकारला गेला त्याच्यावर चर्चा केली पाहिजे. सुनील, तुम्ही सांगा, तुम्ही अनेक वर्षे कार्य करताय, तुम्ही एक अत्यंत चांगलं मॅगझिन सुद्धा काढता, या सगळ्या इंग्लिश मॅगझिन काढता, मला असं वर्कशॉप नावाचं. तर मला असं सांगा की हे जे म्हणतायत त्यात तथ्य आहे की नाही? नाही, मुळात मला या चर्चा ज्या दिशेने चालली आहे म्हणजे बाबासाहेबांवर चर्चा करायची म्हणली की ती राजकारण फक्त या राष्ट्राची उभारणी जी बाबासाहेबांनी केली, रिकन्स्ट्रक्शन ऑफ द सोसायटी, समाजकारण ह्या एका बाजूला, परंतु राष्ट्राची आर्थिक उभारणी आणि हा देश कसा एक महासत्ता पण होऊ शकतो कशी करायची याचा एक बाबासाहेबांनी जे मूळ ज्यावेळेला बाबासाहेब 1942 ते 46 या दरम्यान मंत्री होते त्यावेळेला या राष्ट्राचा जे इकॉनॉमिक बेस जो फाउंडेशन आहे तो बाबासाहेबांनी घातलेला आहे. आणि त्याचं सगळं श्रेय इतर घेऊन जातात. म्हणजे नेहरूंना ज्यावेळेला आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडिया म्हणतात आणि ती जी कारणं दिली जातात त्या कारणामध्ये त्यांना भाकरा नांगल असेल, दामोदर व्हॅली असेल, परंतु ही सगळी कामं जी आहे कॉन्ट्रीब्युशन हे डॉक्टर बाबासाहेब
बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. त्याचबरोबर पॉलिटिकल थिअरी असेल, पॉलिटिकल थॉट्स असतील किंवा अनेक सोशल थॉट्स असतील किंवा लिगल सेक्शन असेल, ह्या सगळ्यामध्ये बाबासाहेबांनी जे जे कॉन्ट्रीब्युशन केलंय ते कॉन्ट्रीब्युशन खरं म्हणजे ह्या देशाचा आज जो विकास झालाय त्याचा तो बेस आहे आणि त्या बेसकडे आपण नेहमी दुर्लक्ष करतो. उदाहरणार्थ तुम्हाला एक मी ऍग्रिकल्चर बद्दल बाबासाहेबांचं जे म्हणणं होतं ते तुम्हाला वाचून दाखवतो आणि अत्यंत महत्वाचं आहे ते, कारण त्या ऍग्रिकल्चरवर आज जे तुमची शेतकऱ्यांची आत्महत्या वगैरे होते, ती जी आत्महत्या आहे त्याच्यामध्ये ती बाबासाहेबांनी ती वॉर्निंग त्यावेळेला दिली होती आणि ती आज आपण कुठेही ती लक्षात घेत नाही. त्याचं एक मी वाचून दाखवतो तुम्ही तुम्हाला. तुमचा वेळ घ्या, मी तुम्हाला पूर्ण वेळ देईन. ओके. ऍग्रिकल्चर इन द नॅरो सेन्स ऑफ टर्म कॅन नेव्हर बी अ प्रॉफिटेबल परस्यूट. आज आपण हे म्हणत आहोत, आज डॉक्टर मनमोहन सिंग म्हणतात, आज कृषी मंत्री म्हणतात, शरद पवार हे डॉक्टर म्हणतात, स्वामीनाथन सुद्धा हेच म्हणतात. स्वामीनाथन सुद्धा आज म्हणतात, पण हे बाबासाहेबांनी 1917 साली सांगितलंय. याच्याकडे आपण किती दुर्लक्ष केलंय आणि ही शेतकऱ्यांची आत्महत्या हे वगैरे होत आहे. त्याच्या पुढे ते म्हणतात इट मस्ट बी सप्लिमेंटेड बाय सबसिडरी इंडस्ट्रीज, बट नो इंडस्ट्री वर्थ द नेम will be possible without an adequate supply of electricity. आज इलेक्ट्रिसिटीचा जो बोम होते त्याच्याबद्दल त्यांचं म्हणणं असं आहे, जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी इज इन द ओपिनियन ऑफ शेड्यूल कास्ट फेडरेशन द फाउंडेशन ऑफ इकॉनॉमिक प्रॉस्पेरिटी ऑफ इंडिया. And the federation will strive for the realization of the river valley projects, the purpose of which is to produce irrigation, to produce electricity and to stop flood. Thank you. आणि हे Thank you फक्त very त्यांनी much. फक्त लिहिलं नाही तर हे 42-46 मध्ये भाकरा नांगल सकट सगळ्या गोष्टी त्यांनी मांडल्या, त्यांनी केल्या आणि हे आज कुठेही रेकग्नाइज केलं जात नाही. ही मोठी खंत आहे, कारण राष्ट्राचं अगदी तुम्ही नेमक्या मुद्द्याकडे चर्चा आणली. इज नॉट ओनली द आर्किटेक्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन बट इज आर्किटेक्ट ऑफ मॉडर्न इंडिया. एंटायर इंडियन नेशन. यस, यांनी अगदी उत्तम मुद्द्याकडे चर्चा आणली. मला असं वाटतं की त्यांना टाळ्यांचा प्रतिसाद देऊन आपण त्यांच्याविषयीचं जे काय आपलं कौतुक आहे ते व्यक्त केलंय. आता मला पुढच्या सेगमेंटमध्ये, म्हणजे हा सेगमेंट आहे, आणखीन एक सेगमेंट आहे, चर्चा याकडेच न्यायची, अधिक पॉझिटिव्ह भागाकडे. हे जे म्हणाले, हा जो राष्ट्राची उभारणी, राष्ट्राचे शिल्पकार आहेत बाबासाहेब, त्यांना आपण असं नॅरो डाऊन का करतो? आज आपण आर्थिक प्रगती सुद्धा आहे, याचं जे फाउंडेशन आहे हे बाबासाहेबांच्या विचारात झालं. म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलमध्ये जे केलं होतं की आर्थिक सत्ता, आर्थिक नाडी ही राष्ट्राकडे असावी आणि त्यातून सोशलिस्टिक समाज व्यवस्था, सोशलिस्टिक इकॉनॉमिक पॅटर्न जो आला, ह्या बाबासाहेबांच्या विचारसरणीमुळं आज वी क्रिएटेड अ गुड इन्फ्रास्ट्रक्चर. आणि आज आपण जे आर्थिक महासत्ता काढतो याला केवळ कारण बाबासाहेबांची विचारसरणी आहे आणि योग्य आयोगाने त्यावेळेस बाबासाहेबांच्या विचारसरणीला नेहरूजींनी साथ दिली. अतिशय महत्वाचा मुद्दा, अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलाय. नेहरू पंतप्रधान होते, त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये बाबासाहेब मंत्री होते, पण बाबासाहेबांनी जसा संविधानाला एक बेस दिला तसा त्यांनी राष्ट्राला सुद्धा एक पाया दिला. मला पुढच्या सेगमेंटमधली चर्चा याच मुद्द्यावर कायम करायची आहे आणि पाहायचंय की जागतिकीकरणाच्या सध्याच्या काळात बाबासाहेबांचं नेमकं स्थान काय आहे. पण आता घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. पहा फक्त IBN लोकमत. बाबासाहेब हे या देशाचं एक रत्न होतं. त्यांनी देशाचे शिल्पकार होते. मला असं वाटतं, पण आजच्या जागतिकीकरणाच्या काळात त्यांचं नेमकं काय स्थान आहे हे तपासायची गरज आहे. आपण जाऊया नागपूरला डॉक्टर रुपा कुलकर्णींकडे. रुपाताई, मला सांगा की आजच्या काळामध्ये बाजारीकरणाच्या, जागतिकीकरणाच्या, आर्थिक उदारीकरणाच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नेमकं स्थान काय? मला मघापासूनच एक असं वाटतंय की एक मुद्दा सुटला आहे या सगळ्या चर्चेत. तुम्ही मांडा तो. आणि बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांनी केलेला एक महत्वाचा प्रयोग 1936 मध्ये त्यांनी इंडिपेंडंट लेबर पार्टी स्थापन. बरोबर आहे. आणि या इंडिपेंडंट लेबर पार्टीचा किंवा स्वतंत्र मजदूर पक्षाचा जर जाहीरनामा आपण वाचला तर त्याच्यासारखा आदर्श जाहीरनामा कुठल्याही पॉलिटिकल पार्टीने कधी प्रस्तुत केलेला नसेल, अशी त्याला पावती बहुतेक सगळ्यांनी दिलेली आहे.
आणि हा खरा त्यांचा सोशल रुपाताई अगदी इंजिनिअरिंग बरोबर आहे. आपण आता जाऊया गेल आंबेट यांच्याकडे. गेल, मला तुम्हाला विचारायचं आहे की नेमकं हे जे आता रुपाताई म्हणाल्या त्याविषयी तुमचं मत काय आहे? ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये डॉक्टर आंबेडकरांचं काय महत्व आहे? बाबासाहेब हे जागतिक माणूस होते, म्हणजे त्यांचं सगळे शिक्षण दुसरीकडे मिळून मग परत आलं. प्रश्न असा आहे की आता रुपाताईने स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनामाचा उल्लेख केला. मी शेड्यूल कास्ट फेडरेशनचं 52 जाहीरनामाचा उल्लेख करते. म्हणजे त्यावेळेला त्यांनी प्रॅग्मॅटिक भूमिका घेतला. ते काय उद्योग सरकारच्या हातात आहे, काय उद्योग खाजगी हातात आहे, म्हणजे उद्योगिकीकरण जास्त लवकर देऊ शकतात हे महत्वाचं आहे असं त्यांनी म्हटलंय त्यामध्ये. आणि त्यांनी त्यामध्ये अटकातलं की कष्टकरी वर्ग, कामगार वर्गाचं नुकसान व्हायचे नाही, त्यांचं हित व्हायला पाहिजे असं त्यांनी सगळे उद्योगिकीकरणाचा म्हणजे ग्लोबलायझेशनच्या काळात सुद्धा कष्टकरी आणि कामगारांची आठवण, शेतकऱ्याची आठवण आपल्याला ठेवली पाहिजे. मान्य आहे तुम्हाला हे? निश्चितच, कारण आपला संबंध चळवळीचा केंद्रबिंदू हा संबंध कष्टकरी, शेतमजूर, मार्जिनल फार्मर्स हा आहे. आणि जर त्या जागतिकीकरणाच्या काळामध्ये, उदारीकरणाच्या काळामध्ये त्याचे हितसंबंध धोक्यात येत असतील, त्याची रोजीरोटी धोक्यात असेल, त्याचा संबंध अस्तित्वावरच घाला पडत असेल, तर आपल्याला निश्चितपणे ह्या जागतिकीकरणाकडे डोळे झाक न करता ते कसं यांच्या रोजीरोटी देऊ शकेल, त्यांना भिकूजी, तुमचं काय म्हणणं आहे? मान्य. जे ग्लोबलायझेशनचा जो विषय आला आहे तो कुणाशी संबंधित आहे? ह्या गोरगरिबांशी काय तो संबंधित नाही. आज मुंबईचं जर वर्णन आपण पाहिलं तर 65% लोक हे झोपडपट्टी आणि अशा अवस्थेमध्ये जगत आहेत. ह्या ग्लोबलायझेशनचा विषय कुणाशी जोडलेला आहे? त्यामुळे सामान्य माणसाचं हित जोपर्यंत होत नाही, तो जोपर्यंत ताट उभा राहत नाही, तोपर्यंत हा देश कधी बलिष्ठ होऊ शकत नाही. यांनी म्हटलं की ग्लोबलायझेशनमुळे गरिबावर अन्याय होतोय. एका मर्यादेपर्यंत हे खरं आहे, पण ग्लोबलायझेशनमुळे या देशातल्या मध्यम वर्गाला, निम्न मध्यम वर्गाला, उच्च मध्यम वर्गाला एक मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण झालेल्या आहेत. ही जी ॲस्पिरेशन तयार झाली आहे ग्लोबलायझेशन मुळे, ती ॲस्पिरेशन आपल्याला कुठेतरी आंबेडकरांशी जोडता येईल. मला असं वाटतं की मगाशी पण जी चर्चा चालू होती की आजच्याही सगळ्या आव्हानांना अतिशय द्रष्टपणे पेलू शकेल इतकी कालच सुसंगत कार्यक्रम पत्रिका बाबासाहेबांच्या सगळ्याच विचारांमध्ये होती आणि ज्याचा उल्लेख आपण करतो आहोत. एकीकडे जागतिकीकरणाचा हा प्रचंड मोठा फोर्स आहे, सार्वजनिक सेवा कमी कमी होत आहेत, रिझर्वेशनचं एकीकडे हे येतंय पण दुसरीकडे काढूनही घेतलं जातंय. आणि त्यामुळे अशा सगळ्या आव्हानांमध्ये वावरताना जागतिकीकरण संधी देतंय असं म्हणणं मला असं वाटतं की फार चूक आहे. आकर्षक त्याचं रूप आपल्या तुम्हाला समोर वाटतं हे येतंय. चूक आहे? जागतिकीकरण या देशात यशस्वी होईल जेव्हा त्याची सांगड आपण आंबेडकरी विचारशी घालू. जागतिकीकरण अवॉइड करता येणार नाही. पर से देर इज नथिंग रॉंग. आज आपल्याकडे जातीय लोकांचे एक्सप्रेशन वाढले, सर्वात जास्त बिलियनर्स भारतात आहेत आणि सर्वात जास्त दारिद्र्याखाली लोक सुद्धा भारतात आहेत, हे आपण विसरून चालता येणार नाही. वन सेकंड म्हणून जोपर्यंत बाबासाहेबांचे मूळ विचार नाही, सत्तेचं संपत्तीचं विकेंद्रीकरण करायचं, शिक्षणाचं सार्वत्रिकरण करायचं, याला जर तुम्ही जागतिकीकरणाची जोडली तर भारत खरी महासत्ता होईल, अन्यथा तो एक विरोधाभास असेल. मला हे सांगा की तरुण पिढीशी कसं जोडायचं? तुम्ही तरुण आहात. आता तुम्ही ज्या गोष्टीबद्दल ऍस्पिरेशन्स बद्दल वगैरे म्हणताय की ऍस्पिरेशन्स मुलांचे निश्चितपणे वाढत आहेत. मी आता ज्या वेळेला खेड्यात जातो, मी पुणे विद्यापीठाचा एक सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे आणि त्या प्रोग्रामच्या माध्यमातून मी पूर्ण खेड्यात जातोय आणि खेड्यातल्या मुलांचं ऍस्पिरेशन्स आणि त्यांच्या नजरेतलं पण आहेत ना ऍस्पिरेशन्स? प्रचंड मुलांना पुढे जायचंय, प्रचंड दलित आहे. समाजातल्या, बहुजन प्रचंड समाजातल्या आहे. मुलांना. पण हेच बाबासाहेबांनी 1936 आणि 42च्या दरम्यान हे केलं पाहिजे. ह्या स्कॉलरशिप्स बाहेर विद्यार्थ्यांना, दलित विद्यार्थ्यांनाच नाही तर सगळ्या विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन शिकायला पाहिजे, हे त्याच्या वेळेला मांडणी केली होती. दलितांमध्ये शेतीची मालकी नाही, बहुजन समाजात शेतीची मालकी नाही. ग्लोबलायझेशनमुळे इंडस्ट्रियलायझेशन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. तुम्हाला असं नाही वाटत बहुजन आणि दलित समाजाला ही एक मोठी संधी आहे? नक्कीच. मला वाटलं की आपण जोपर्यंत स्किल निर्माण करत नाही किंवा शिक्षणाचं सार्वत्रिकरण करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने ग्लोबलायझेशनचा उपयोग संपूर्ण समाजाला होणार नाही. म्हणून वी हॅव टू इंटिग्रेट दॅट. फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की संबंध ग्लोबलायझेशनच्या संबंध ह्या काळामध्ये ह्या भूमिहीन शेतमजुरांचं, ज्यांच्याकडे काही साधनं नाही, यांचं काय होणार जर त्यांचं संबंध जर सुस्थितीत येत असेल, तर मला वाटतं याचा एका वेगळ्या पद्धतीने विचार होऊ शकतो.
पण मुळामध्ये सामान्य माणसाचं उत्थान जोपर्यंत होत नाही आणि त्यासाठी शिक्षणाचा जो विषय आहे, आज काय झालंय की सगळेजण सगळ्यांच्या उद्धाराच्या भाषण करतात, घोषणा करतात, मोठमोठी पुस्तकं लिहितात. व्यवहारामध्ये मात्र तो माणूस तिथंच आहे, तो माणूस अजून तिथनं उठत नाही. तो उठण्यासाठी जर आजच्या काळामध्ये घोषणेत जर बदल करावा लागला तर ग्रामीण भागाला शहराचं रूप द्या. तुम्हाला अशी विनंती करीन, ही सगळी चर्चा खूप झाली. तुम्ही एक कवी आहात, मला तुम्ही काहीतरी अशी एक कविता शेवटी सांगा ज्याच्यातून आपण बाबासाहेबांना या काळाशी जोडू. खरं तर कविता पाठ नाहीये, पण पटकन ज्या 2 ओळी आठवत आहेत की चैत्यभूमीतल्या ओसंट्या काळोखात मेणबत्तीतून सांडणाऱ्या लख प्रकाशात माझं बोट बापाच्या मुठीत बंद होतं, मला आठवतं बाबासाहेब, तेव्हापासूनच तुझं नाव मी माझ्या काळजावर कोरलं होतं. तेव्हापासूनच तुझं नाव मी माझ्या काळजावर कोरलं होतं. पुढच्या काळात सुद्धा ते तसंच कोरलेलं राहणार आहे. फक्त इतकंच आहे की आजच्या ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये कुठेतरी एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण आपल्या हृदयामध्ये जपायला हवेत. आजची चर्चा एवढीच. सर्व पाहुण्यांना धन्यवाद. कारण असं आहे की एका चर्चेमध्ये सर्व प्रश्नांची उत्तरं मिळू शकत नाही, पण चर्चेमधून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. अशा तऱ्हेच्या कार्यक्रमातून IBN लोकमत तोच प्रयत्न करणार आहे. पण आजच्या पुरतं धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.